न येता युती करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे। 26 जिल्हा परिषदा 10 महापालिकांमध्ये निवडणुकांच्या घोषणेआधी रणनीती ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे संकेत दिले। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर काल रात्री उशिरापर्यंत भाजपची मॅरेथॉन बैठक झाली। यावेळी भाजपचे संघटन मंत्री आणि जिल्ह्याची जबाबदारी असलेले पालकमंत्री सहभागी झाले। यामध्ये शिवसेनेशी सकारात्मक म्हणजेच कटुता न येता युती करावी अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे। विशेष करून जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी युतीचा आग्रह यावेळी धरल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। काही जिल्हा परिषदा वगळता भाजप किंवा युतीला निवडणुकांमध्ये फारसं यश कधीच मिळालेलं नाही। सध्या सरकारला वातावरण अनुकूल आहे, तेव्हा जास्तीत जास्त जिल्हा परिषदा ताब्यात याव्यात असं मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे। अशीच भूमिका महापालिका निवडणुकांमध्ये घेण्याचा आग्रह बैठकीत धरला गेलाय। तेव्हा आगामी पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेशी युती होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। मात्र आगामी निवडणुकांबाबत भाजप सेनेमध्ये अजूनही प्राथमिक बैठका झालेल्या नाहीत। तेव्हा बैठकीसाठी कोण पुढाकार घेतं, युतीचा आग्रह कोणाकडून केला जातो, जागा वाटप कसं केलं जातं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या संपर्कात आहेत। अमित, महापालिका निवडणुकांपूर्वी भाजपची रणनीती आता ठरायला लागलेली दिसतेय। युतीसाठी मुख्यमंत्री आग्रही असल्याचं कळतंय, काय अधिक माहिती आहे? खरं ही मॅरेथॉन बैठक झाली संध्याकाळी उशिरा, म्हणजे 7-7:30 बैठक चालू झाली ती रात्री उशिरा 1 वाजेपर्यंत चालू होती। आणि पालकमंत्र्यांचे जे जिल्हे आहेत त्याच्या पद्धतीने पुन्हा एकदा जिल्हे हे प्रत्येक पालकमंत्र्याला वाटून देण्यात आले की जिल्हा परिषद निवडणूक असेल किंवा महानगरपालिका निवडणूक असेल, पालकमंत्र्यांनी कशा पद्धतीने लक्ष द्यायचं, तसंच नक्की सरकारची जी कामं आहेत किंवा आतापर्यंत निर्णय आहेत किंवा आतापर्यंतच्या घडामोडी आहेत त्या सगळ्या कशा पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचवायच्या अशा पद्धतीने चर्चा झाली। मात्र मुख्य बैठकीचा रोख होता तो युती होणार का याबाबतचा। मात्र मुख्यमंत्र्यांनी आग्रही भूमिका घेतल्याचं सूत्रांची माहिती आहे आणि त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका आणि महानगरपालिकांमध्ये युती होण्याची दाट शक्यता आहे। कारण जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये भाजप सेनेला कधीच यश मोठं मिळालं नाही। म्हणजेच एकंदरीत 30-32 पैकी जेमतेम 5 ते 6 जिल्हा परिषदा या नेहमीच सेना भाजपकडे आलेल्या आहेत आणि आता सत्तेत असताना मोठी संधी असल्यामुळे ही संधी हातची जाऊ नये यासाठी जास्तीत जास्त जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका व सेना भाजपने ताब्यात घ्याव्यात, जिंकाव्यात यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केलेत। मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडलेली आहे। आता सेना भाजप एकमेकांसमोर कधी येतात, बैठक कधी होते आणि याबाबत खरोखर निर्णय होतो का, जागा वाटपाबाबत निर्णय होतो का, हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच अमित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय युतीसाठी हात कोण पुढे करणार यावरती युतीचं भवितव्य अवलंबून असण्याची शक्यता आहे। मात्र भाजपकडून झालेल्या बैठकीमध्ये युतीबाबत भाजप तरी सकारात्मक असल्याचं दिसतंय, त्या संदर्भात चर्चा झाल्याचं तरी कळतंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।